नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आजपासून तुम्ही ऐकणार आहात जगन्नाथ शिंदे यांची कादंबरी. श्रोते हो, जगन्नाथ शिंदे सर यांनी ही कादंबरी प्रकाशित होईपर्यंत 51 नाटकं, 12 एकांकिका, 33 कादंबरी, 6 कथासंग्रह, निरंतर शिक्षणावर 40 पुस्तिका आणि कथा, पटकथा लेखन, संवाद लेखन असं काम केलेलं आहे. सर शिक्षण तज्ज्ञ, सदस्य, राष्ट्रीय शिक्षण कल्याण राज्य समिती, महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी. सरांना अनेक पुरस्कारांनी गौरवलं गेलेलं आहे. त्यामध्ये महत्त्वाचे पुरस्कार असे आहेत: राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार, आशिया खंडातील नामवंत साहित्यिक म्हणून. सरांची हुज हूमध्ये नोंद झालेली आहे. जैमिनी अकॅडमी पानिपत साहित्यिक पुरस्कार, मराठा भूषण शिवछत्रपती पुरस्कार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार आणि सरांच्या एकांकिकांना, नाटकांना, कथांना 50हून अधिक पुरस्कार मिळालेले आहेत आणि सरांना ॲक्सिलन्सी अवॉर्ड या राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. श्रोते हो, अशा या बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या अर्थात जगन्नाथ शिंदे सरांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी त्यांच्या कादंबरी मला आपल्या चॅनलवर वाचण्यासाठी परवानगी दिली. आजपासून आपण सरांची मॅडम ही कादंबरी ऐकणार आहोत. आणि श्रोते हो, या कादंबरीतल्या कुठल्याही पात्राचा, नावांचा कोणाशी काहीही संबंध नाही. मॅडम ही कादंबरी तशी काल्पनिक कादंबरी आहे याची सुद्धा आपण नोंद घ्यावीत, ही नम्र विनंती. आणि त्याचबरोबर आणखीन एक नम्र विनंती की श्रोते हो, आपण जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर लक्षात ठेवून आत्ता चॅनल सबस्क्राईब करा. ही कादंबरी तुम्हाला नक्की आवडणार आहे. त्यामुळे कादंबरीचा प्रत्येक व्हिडिओ लाईक करा. आपल्या मित्रपरिवारात, कथाप्रेमी मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका. चला श्रोते हो, सुरू करूयात आजची कादंबरी. जगन्नाथ शिंदे लिखित मॅडम, भाग पहिला. कड्यावरून पाणी कोसळत होतं, फेसाळत होतं. खालच्या डोहाचा तळ गाठून पुन्हा वर येत फुटत होतं. तरंगांना ढकलं दूरवर पसरत होतं. पाण्याला नाद होता, सूर होता आणि त्या शांत वातावरणात तो चांगला जाणवतही होता. शांत वातावरण. किनाऱ्यावरच्या किर्र जंगलाशी वाऱ्यानं खेळ मांडला होता. वाऱ्याशिवाय तिथे दोघींशिवाय आणखीन कोणीही नव्हतं. जनाबाई आणि चंद्रकला, दोघी बहिणी बहिणी. जनाबाई मोठी, चंद्रकला लहान. दोघी बहिणी बहिणी, दोघींचे आई वडील एक, पण दोघी रूपानं वेगळ्या, गुणांनी पण थोड्याफार वेगळ्या. जनाबाई वडिलांच्या रूपावर गेली होती. काळी सावळी, उंचीनी मध्यम, आतल्या गाठीची, मोजून बोलणारी, शब्दांचं मोल जाणून बोलणारी, गरजेनुसार शब्द खर्च करणारी. चंद्रकला गोरी, अगदी हळद पिऊन पिऊन जणू गोरी झालेली. नाकाला धार तशी शब्दालाही धार. फेसाळत हसणारी, डोळ्यात आत्मविश्वास. मुळात डोळे रेखीव, त्यात काठोकाठ आत्मविश्वास भरलेला. पापण्या नाचू लागल्या की समोरच्या माणसाच्या काळजात नाग सळसळत जायचा. मूर्ती उंच, इतरांना पाहताना मानेला ताण द्यावा लागे. नदीच्या पात्रात त्या पाय सोडून बसल्या होत्या. त्यांचं ते विसाव्याचं ठिकाण. वेळ असला की दोघींनी गाठलीच नदी. गाणारा धबधबा आणि वृक्षांची गार माया. तशा त्या दोघीही रसिक, निसर्गकन्या.
लवलवणाऱ्या गवताच्या आणि झुळझुळणाऱ्या पाण्यांच्या सख्या सोबती, फुलवेड्या तशा गंधवेड्या. जा नका. हां. जनाबाई केवळ हुंकारली. उठायचं आता? नको. का ग? मासोळी पाहतीये. कुठे ग? पाण्यात आहे, ती बघ. चंद्रकला पाण्यात बारकाईनं पाहत राहिली, पण तिला मासेच काय, साधा मासा सुद्धा दिसला नाही. किती खोटारडी आहेस ना तू. खोटं नाही हा बोलत मी. खाली पहा, तुझे पाय बघ, सेम मासे. अक्का. चंद्रकले, अगं किती गोरे दिसत आहेत ग तुझे पाय. पुरे, चल उड बर. जनाबाई तशीच बसून राहिली आणि बोलत राहिली. कोणा राजपुत्राची धन होणार आहे देव जाणे. अक्का, तुला कितीदा सांगितलंय ग, मला लग्नच करायचं नाहीये. असं होतं का कधी? होणार. मी लग्नच करणार नाही. आई तुला कणगीत ठेवणार आहे का पेटीत? त्यावेळचं त्यावेळी बघू ग. चल उड बरं. चंद्रकलाला आता 20 पूर्ण झाली होती. ती लहान नव्हती. लग्न करायचंच नाही असं बालिश बोलली तरी बोलण्या इतपत ती बालिश नव्हती. ती बोलत होती ते वरच्या मनानं. आतल्या मनाला हे माहिती होतं की जनाबाईचं लग्न ठरत नव्हतं. नावरूज जुळत होतं, गुण जुळत होते, देवागदेव, जात पोडजात आड येत नव्हती, पण सर्व जुळूनही लग्न ठरत नव्हतं. आणि त्याला एकमेव कारण होतं चंद्रकला. येणाऱ्या पाहुण्यांनी चंद्रकलाला पाहिलं की ते जनाबाईला नकार देत होते. मारुतराव धाकटी देतोय का ते बोला. देणगी नको, घेणं देणं नको, अंगावर धोतर टाकून या, आमच्या दारात मांडव घालू. पण आत्तापर्यंत मारुतरावांनी तसं केलेलं नव्हतं. थोरली मुलगी घरात ठेवून धाकटीला हळद कशी लावणार? थोरली घरात राहिली तर कुजणारच की. डाग लागणार, लोकांच्या पोटात काळं बेरं येणार. जनाबाई डावी नव्हती तशी उजवीही नव्हती, मीडियम, 4 चौघींसारखी. पण येणारे चंद्रकलाशी तुलना करत. ज्याला त्याला देखणी बायको हवी असते, सून हवी असते. जनाबाई अजूनही तशीच बसून होती. चंद्रकला उठली होती. पायावरनं पाणी अजून निथळत होतं, गोरे पाय लखलखत होते. त्या पायावर जनाबाईची नजर अजून स्थिर होती. अक्का, अगं काय वेळ करतीये, चल ना ग. तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत जनाबाई काहीशी विचार करून म्हणाली, चंद्रकला बस. अगं वेळ लागले का तुला अक्का? वेळ किती झालाय? बस ग, जाऊ आता. चंद्रकला तिच्या शेजारी बसली. स्थळ आलं तर यापुढे नाही म्हणायचं नाही. अक्का, तुला मुलगा पसंत पडला तर नाही म्हणू नको. अगं खोळी आहे का अक्का तू? तू मोठी. तुझं लग्न झाल्याशिवाय मी कशी हो म्हणीन? माझं लग्न ठरलंच नाही तर माझ्यासाठी तू तशीच राहणार का? हां राहीन, त्यात काय एवढं? वेडी आहेस तू. अगं येणारा प्रत्येक मुलगा तुलाच पसंत करतोय. हो, मग असं सरळ सांग ना की तू गेल्याशिवाय माझा मार्ग मोकळा होणार नाही. हे बघ, पाहिजे तर तसं समज, पण लक्षात ठेव, स्थळ आलं, मागणी झाली तर नकार देऊ नकोस. झालं ना सांगून? चल आता उठ. लक्षात ठेवलंयस ना? काय करायचंय ते माझं मी ठरवीन. पहिली चल बरं. दोघे उठले, चालायला लागले. मारुतराव पाटील आहेत का घरात? भारदस्त आवाज. त्या आवाजानं मारुतराव बाहेर आले. समोर भीमराव दादांना बघताच त्यांना धक्का बसला. अरे सभापती तुम्ही? आज काय पश्चिमेला सूर्य उगवला काय? या या या, बसा बसा. मारुतरावांनी खुर्ची पुढे केली आणि आत बघत म्हणाले, भाईजा, अगं ए भाईजा, अगं पाणी घेऊन बाहेर ये.
अगं बघ तरी कोण आलंय. भीमराव दादा बसले. बाईजा पाणी घेऊन आली. आता सभापती तुम्ही? हां आलो. म्हटलं यावं भेटून. हो मला निरोप दिला असता तर मी आलो नसतो का तालुक्यावर. तुमच्या मागं कामाचा केवढा ढीग आहे. अरे महत्वाच्या कामासाठी स्वतःला जावं लागते आणि रीतिरिवाजाप्रमाणे मीच यायला हवं तुमच्या वाड्यात. हो असं काय बोलताय सभापती. अहो त्यांना बोलू न देता सभापती भीमराव दादा म्हणाले, काम काय काम रोजचीच येत ना. अहो बघत काय उभ्या राहिल्या. जना चंद्राला बोलवा, पाया पडा म्हणाव. मारुतरावांनी बायजाबाईंना सूचना केली. बायजाबाई आत निघाल्या. आणि हे बघा निस्त्या दुधाचा चहा करा. बायजाबाई आत गेली. चंद्रकला जनाबाई बाहेर आल्या. सभापतींच्या पाया पडल्या. अरे अरे हे काय. हे आपली रीतच आहे. ही थोरली जनाबाई 12वी पास आहे. पुढं शिक म्हणत होतो, नाही म्हणली. मग मी बी आग्रह नाही केला. ही धाकटी चंद्रकला राज्यशास्त्र का काय घेतलं आणि ते ग्रॅज्युएट झाली. वा 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 छान छान छान. तुम्ही आत गेलं तरी चालेल बरं का. त्या दोघी आत गेल्या. भीमराव दादांनी मुद्दामच त्यांना आत पाठवलं आणि मग विषयाला हात घातल्या. यावर्षी आमच्या वसंतरावाचं लग्न उरकायचं म्हणतोय. शिक्षण झालं, आता लग्न झालं का मोकळा झालो. मारुतराव पाटील सावध झाले. त्यांनी त्यावर बोलायचं टाळलं. आणि आम्ही ठरवलंय बरं का, मुलगी करायची तर तुमचीच. अजूनही मारुतराव गप्प. तुमचे आमचे पूर्वापार संबंध, संबंधातली मुलगी असली का कटकटी नसतात काय. हो हा. गोंधळलेले मारुतराव बोलले. त्यांच्या डोळ्यापुढे खरं तर जनाबाई उभी राहिली. सभापतींनी चंद्रकलेची निवड केली तर मग हो 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 काय करतोय. अरे साखर आणा ना, साखर आणा. मारुतराव गोंधळलेलेच होते. चहा घेऊन बायजाबाई आल्या होत्या. त्यांना भीमराव दादा म्हणाले, अक्का ठरलं बरं का, तुमची मुलगी आमची सून करायचं ठरलं. अहो पण आता पणचा सवाल येतोय कुठं. देणं घेणं नाही. मांडव आमच्या दारात. मानपान आम्ही करणार. आणखीन काय राहिलं आता. नाना मोकळेपणानं बोला पाटील. अहो जळता जळा ना, तो काय मागणार तुमच्याकडं. काय बोलावं हेही बायजाबाईला सुचेना. मी आपला प्राथमिक खडा टाकायला आलतो. बाकी समजा रीतिरिवाजाप्रमाणे बाईजवार होईन. चांगला मुहूर्त काढू सुपारीला आणि आम्ही माणसं घेऊन येऊ. बर उठू का मग आता. हा. चहाचा कप टेबलवर ठेवून सभापती भीमराव दादा उठले सुद्धा. अहो पण पाटील सुपारीला 50 माणसं घेऊन येतो. आताची कसर त्यावेळी भरून काढा. थांबलो असतो पण होमगावला 2ला मीटिंग आहे आणि आता 2 वाजून गेलेत. येतो. ते बाहेर पडले. बायजा मारुतराव त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिले. भीमराव दादा जीपमध्ये बसले. जीपही निघून गेली तरी दोघं तसेच उभे. शेवटी बायजाच म्हणाली, अव काय ठरलं. काहीच नाही. मग सभापती सुपारीचं काय म्हणत होते. आपल्या मुलीशी त्यांच्या वसंतरावाचं लग्न लावू म्हणले. पण आपली मुलगी कोणची. जनाबाई का चंद्रकला. नाही तसं काय बोलणंच झालं नाही ना. मग सुपारीपर्यंत बोलणं झालंच कसं हो. मी काहीच बोललो नाही. ते एकटेच बोलत होते. हे बघा जनाबाईचं लगीन झाल्याशिवाय चंद्राचं लगीन होणार नाही. मग तुम्हाला काय करायचं ते करा. आता मी निघालो का चंद्राचं लगीन करायला. मी गेलो होतो का त्यांच्या दारात. मारुतराव उगाच चिडले. तसं नमतं घेत बायजाबाई म्हणाली, अहो चंद्राचं लगीन ठरलं तर जनाबाईला वाईट वाटन. आणि वर उद्या तिच्या लग्नासाठी तडजोडी कराव्या लागतील. मारुतराव पाटील काही बोलले नाहीत. रात्री जेवणं झालीत. मारुतराव पाटील तंबाखू मळत होते. बायजा लसूण सोलत होती. दोघेही आपसात काही बोलत नव्हते.
खरं तर भीमरावदादांचं स्थळ मिळणं म्हणजे फार मोठ्या पुण्याईचं काम होतं. भीमरावदादांची वडिलोपार्जित फार मोठी इस्टेट होती. गावी वाडा, तालुक्याच्या ठिकाणी बंगला, सगळं कसं बैजवार होतं आणि माणूससुद्धा स्वच्छ चारित्र्याचा. पैसा होता, इस्टेट होती, मान होता, पद होतं. नाव ठेवायला कुठेही जागा नव्हती. अशा कुटुंबाशी सोयरीक म्हणजे भाग्यच की. पण अडचण होत होती ती जनाबाईची. मारुतरावांनी कुठली मुलगी सून म्हणून हवी तेच विचारलं नव्हतं. विचारायला वेळच मिळाला नव्हता आणि ते गोंधळूनही गेले होते. कारण एवढंच, पण त्यामुळे घरातलं वातावरणच बदललेलं होतं. बाबा बाबा मला तुमच्याशी बोलायचं आहे. जनाबाई थेट मारुतरावांच्या शेजारी बसली. बाबा, माझ्या लग्नाचा विचार तुम्ही करू नये असं वाटतंय. जनाई? हो बाबा. 2-3 वर्षात काय साध्य झालं? येणारं स्थळ माझ्याऐवजी चंद्राला पसंत करतंय. मग हे बघा, चंद्राचं लग्न करणंच उचित ठरेल. अगं पण या विषयावर मी तुमच्याशी आजवर बोलले नव्हते, पण आता बोलावं लागणार आहे. येणारा मुलगा, त्याचे आई वडील जर चंद्राला पसंत करत राहिले तर त्यासाठी तुम्ही लग्नच मोडत राहणार का? अगं पण तू मोठी आहे, पहिलं लग्न. अहो, देवालाच जर ते मान्य नसेल तर तुम्ही का घाट घालताय? अगं पण तुझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन उद्या बदलल. असंच ना बाबा? बाबा हो, तुम्ही एका बाजूनं विचार करताय. आज जी तुलना आम्हा दोघीत होतीये ती तुलना रद्द करायची असेल ना तर दोघींपैकी एकीचं लग्न होणं क्रमप्राप्त आहे. मला लग्न योग उशिरा असणार आहे. चंद्राचे योग आहेत, तिचं लग्न करा तुम्ही. जनाई आज पोक्त झाली ग तू. खरं तर असा विचार करायचं कारण नव्हतं म्हणा, कारण सभापतींनी अजून आपली निवड सांगितलेली नाही. कदाचित कदाचित ठामपणे नाही ना. आजवरचा अनुभव जमेला असताना कदाचित हा व्यर्थ विश्वास मनात ठेवू नका. आणि जनाबाई आत निघून गेली. वाड्यावर एकच गडबड उडाली होती, धांदल उडाली होती. एकाचा पाय जमिनीवर स्थिर नव्हता. हवं नको जातीनं मारुतराव पाटील बघत होते, तेही नाचत. अरे अरे, पात्र आली का? शेवंत का? पुराण वाटलं का? लाडू बांधून झाले का? अरे तो गुरव कसा नाही आला अजून? अरे ब्राह्मणाला कोणीतरी आंब्याच्या पानाचं डाळ द्या की. 1 ना 2. बाईजाबाईचा तोरा आज भलताच आवर होता. हळकुंडापासून लुगड्या चोळ्यांपर्यंत त्या स्वतः पाहून घेत होत्या. वाडा बायकांनी भरलेला होता. त्यांच्या कलकलाटानं जणू वाडा प्रसन्न झाला होता. नव्या साड्या लुगड्यांच्या वासानं धुंद झालेल्या बायकांची तोंड बंदच होत नव्हती. बाहेर वाड्याच्या बैठकीवर 50-1 पुरुष माणसं बसून होती. माणसागणिक विषय सगळत होती. बैलगुरापासनं दिल्लीच्या राजकारणावर त्यांची रवंथ चालू होती. लहान पोरांची दंगामस्ती चालू होती. का पळत होती, लपत होती, रडत होती, हसत होती, त्यांचं त्यांना माहिती नव्हतं. तरुण पोरं धुंद होती. उडवाउडवी चालू होती. वेळकाळाशी तरुणांची गाठभेट नसते. त्यातले काही तर तरुण पोरगी बघून खुदखन हसत होते, फसवत होते, नाचवत होते. एकदाच्या गाड्या आल्या. पाहुणे आले. कुणीतरी म्हणालं. बायकांनी पदर सावरले. वटवट कमी झाली. पोरं आयांना बिळगली. तरण्या पोरांनी नजरांना दावी लावली आणि गावकरी सरून दाटीवाटीनं बसले. बाप रे बाप, माणसंच माणसं. गाड्या थांबत होत्या, माणसं उतरत होती. 100-125 माणसं. बहुतेक सगळे पांढरे फेक, बगळ्याचा थवा. सभापतीच्या मुलग्याची सुपारी म्हटल्यावर सरपंच, पाटील, चेअरमन यांचाच गोतावळा असणार. पुढारीच पुढारी. गाव, गल्ली, वाडी, वस्तीपासून थेट झेडपीपर्यंत पुढारी. काही लोकप्रतिनिधी, बाकी सगळे स्वयंघोषित पुढारी. त्यांचं ऐसपैस हसणं, चेष्टा मस्करी. राम राम मंडळी. नमस्कार चमत्कार झाले.
पाहुणी मंडळी सैल बसली, गावकरी अवघडून बसले, बायकांनी नजरा कान टावकारले. पोरांची कुजबूज थांबली, वाडा मोका झाला. हरप्पाला ही शांतता टोचली. तो बसल्या जागेवरनं म्हणाला, काय मंडळी, काय येणं केलं? एक तर माहिती सगळ्यांना होती, सुपारीचा बेत होता, पण ही विचारण्याची पद्धती, विचारण्याचा मानही पोक्त माणसाला. मारुतराव पाटलाची लेक आमच्या गावात घेऊन जायची, रीती भाती परमानं आणि जात धर्मा परमानं सुपारीला आलोय. जावलीचे पाटील शामरावांना बोलले, मग देण्या घेण्याचं बोला आता. तुम्हीच बोला की हरप्पा, लेक तुमची, आमचा पोरगा, काय देणार काय घेणार, ठेवा की नाव. या की बैल जोडून गाड्या घेऊन, बैलाला कडबा घालतो, माणसांना पोळ्या लाटू. हरप्पा, बैलगाड्याचा जमाना राहिलाय होय, आणि आता काय पोळ्या लाटायचा काळ आहे का? आता देण्या घेण्याचा विषय निघाला म्हण बोललो. सभापती भीमराव दादाच मग उभे राहिले. त्यांना सुपारीचा तिढा चांगलाच माहिती होता. लग्नाची सुपारी म्हणजे दोन्ही बाजूनी ताणत राहायचं. दोन्ही गावच्या गावकऱ्यांची करमणूक, हाल कार्य मालकाचे. नारळ सुपावरीवरनं रात्र जागवणार. हे बघा मंडळी, किती वाचलं तरी पळसाला पान 3. उगा घोळ घालून भिंतीला तुंबड्या लावत बसायची ही वेळ नाही. लग्न कसं करायचं ते मी सांगतो. देवानं मला भरभरून दिलंय, बारदाना उत्तम आहे. मारुतराव पाटलांनी मुलगी घेऊन आमच्या घरी यायचं. अरे सभापती, तुमच्या घरी लगीन? हो, माझ्या घरी. मी गाड्या पाठवणार, गाड्यात माणसांनी बसायचं, आमच्या घरी यायचं. आणि देणं घेणं? देणं म्हणाल तर त्यांनी मुलगी द्यायची, घ्यायचं म्हणाल तर आम्ही मुलगी घ्यायची. अहो पण ते खर्च पाण्याचं? आम्ही काय कर्ज काढून लग्न काढले का पोराचं? 2 वर्षाच्या कणकीची लेपणं अजून नाही काढली, लग्नाच्या निमित्ताने ती निघतील तरी. सारं काही सुरळीत चाललं असलं तरी काहींना घोळ घालायची सवय असते. स्वतःचा स्वभाव गुणधर्म असतो. आपलं अस्तित्व दाखवण्याची हौस काहींना असते. तिढाच पडला नाही तर कार्यात जाऊन उपयोग काय? कोण आलं कोण गेलं हे तरी समजलं पाहिजे. शंकरप्पा बोलला, सभापती, एक सवाल टाकू का? हा, टाका. आपला पोरगा नाटापाटाचा नाही, डावा नाही, मग का रांगताय एवढं? शंकरप्पा, अडवून लग्न कार्य नाही करायचं मला. तुम्ही पोरगीचा बाप आहे का पोराच आहे? हे बघा शंकरप्पा, आम्ही बघाय नाही आलो, आम्ही आलोय ठरवायला. पोरगीच्या बापानं मानापानासह वर हुंडा पाणी देऊन लगीन या वाड्यात लावलं पाहिजे. काय मंडळी, काय चुकतंय का माझं? 4-2 माणसांनी दुजोरा दिला तसा शंकरप्पाला जोर चढला. तुम्ही सभापती आहे, मानगान तुमचं आहे का नाक कापताय भावकीचं? हे बघा, लगीन झोकात झालं पाहिजे आणि ते बी मारुतराव पाटलांनी केलं पाहिजे. मंडळी, तुम्ही म्हणत असाल तर थांबा. मारुतराव पाटील, तुम्ही मला बोलू द्या. ते बघा, मी तुम्हाला इथं घेऊन आलोय ते सौदा कराय नाही. हा काय बाजार नाही आणि आडतीची पेढी बी नाही. लग्न म्हणजे शुभ कार्य. मी मारुतराव पाटलाच्या पोरीला मागणी घातली तेव्हा शब्द दिलेला आहे. मग तुम्ही शब्द दिला होता तर एवढा आटापेटा कशाला आमचा? मग पोरीला डायरेक्ट मांडवतच आणायची ना. काय देवजी, काय चुकतंय का माझं? शंकरप्पा देवजी जावलीचे म्हणजे भीमराव दादाच्या गावचे. तरीही ते भीमराव दादांना तिढ्यात पकडत होते. स्वभावाला औषध नसतं. हा देवजी शंकरप्पाच्या जोडीचा. शंकरप्पाला खुश करण्यासाठी म्हणाला, आता लगीन म्हणजे भावकीशिवाय पान आलत नाही. माणूस मोठा झाला म्हणजे त्याला काही शिंग नाही फुटत, आणि फुटली तरी त्याला कळप नाही सुटत. गावा पुढं राव मोठानच तुझी. उठार मंडळी, गावकीला आणि भावकीला अंधारात ठेवून सुताड जमला असन तर इथलं पाणी बी प्यायचं नाही. देवजी उठला
शंकरप्पानं धोत्राचा सोगा हातात धरला. आता बैठक उधळणार तसे मारुतराव पाटील बोलले, मंडळी चुकलं माकलं पोटात घाला, हात जोडतो. थांबा हो मारुतराव, हात कोणाला जोडताय तुम्ही? अरे जोडणाऱ्याला हात जोडावे, तोडणाऱ्याला हात जोडून कमीपणा कशाला घेताय तुम्ही? शंकरप्पा देवजी, तुम्हाला जायचं ना, जरूर जावा. भीमराव दादा बोलले, खरं तर सुपारीला भागातली करती नावाजलेली माणसं आली होती आणि देवजी शंकरप्पानं आबरूलाच हात घातला होता. कोण ऐकून घेणार त्यांचं? भीमराव दादा चिडले तसा शंकरप्पा आतून बाहेरून पेटला. आकलून द्यायची भाषा कोणाची? कार्य मालकाची? अरे वार न्याय नाक नाही का आम्हाला? आम्ही दारात बांधलेली कुत्री होतो का? अरे ऐकत का राहिला बाणगुळांनो? ऐकलं ना काय बोलत्या सभापती? ऐकलं का नाही? चालतं हा. अरे जरा लाज लज्जा असेल तर ओटा. बाब छोटी होती पण आग लावणारा विझवायला तयार नसतो. खोड मेल्याशिवाय जाणार नसते. शंकरप्पाचं बोलून झालं. अजूनही जावलीची बसली माणसं उठे ना तसा देवजी म्हणाला, र बांडगोळांनो नाक का आपलं तरी चिकटून काय बसलाय? घराण्याची गावाची चाड असेल तर ओटा. काय पोटारती आहे का तुम्ही? उपाशी हात म्हणीत आलाय का? बघू द्या ना, बघू द्या कसा एकटा लगीन लावतोय ते. जावलीच्या माणसांना उठण्याशिवाय पर्याय नव्हता. एका वेळी 100-1 माणसं उठली. बैठक मोडली. सुपारीतच लग्न मोडलं. माणसं निघाली. थांबा या एकाच शब्दानं सर्वजण आवाजाच्या दिशेनं वळले. बसा बसा. सर्व माणसं तशीच उभी. उभ्यानं ऐकणार असाल तर माझा विरोध नाही आहे. बसा, उठा. अशी शिक्षा मी तुम्हाला करू इच्छित नाही. मला तो अधिकारही नाही. पण ऐकून जा. मन लावून ऐका. विचार करा आणि मगच बसायचं का जायचं तो निर्णय घ्या. सगळी माणसं शांत होती. सभापती मूर्ती झालेले होते. मंडळी, अहो कोणत्या शतकात आपण वावरतोय? कसल्या मानापानाच्या गोष्टी करताय? भावकी गावकीच्या सीमा स्वतःभोवती का आखून घेताय? कशाशी स्पर्धा चालली आहे? कोण कोणाशी स्पर्धा करतोय आणि यातून काय साध्य करणार आहात? प्रश्नांच्या या भडीमारानं सगळी माणसं कागदावरची चित्र झालेली होती. हालत नव्हती, बोलत नव्हती. आज देशालाच सीमा राहिलेली नाही. माणूस त्यापलीकडे जाऊन स्वकर्तृत्वानं झेप घेऊन कर्तबगारी करतोय आणि तुम्ही भावकी गावकी मानापानात गुंतलाय. आपापसात खोडा घालताय. आपापसातच स्पर्धा करताय. भाव गाव याच्याशी स्पर्धा करून कोणाचं हित होणार आहे? स्पर्धा करायला विज्ञानानं अनेक कवाडं उघडी केली आहेत. विद्येचं शस्त्र घेऊन मानवी जीवन समृद्ध करण्यासाठी का नाही स्पर्धा करत? तो शास्त्रज्ञ झाला तर मी तंत्रज्ञ होईन, हे का नाही मुलामुलीत रुजवत तुम्ही? वर्षानुवर्ष चालत आलेल्या या आपल्या परंपरा किती फायद्या तोट्याच्या आहेत हा संशोधनाचा विषय आहे. पण या परंपरा रूढी समाज एकसंध राखण्यासाठी आणि बलहीन शक्तिहीन अर्थहीन लोकांना बळ देण्यासाठी हे आपण विसरतोय. कार्य निघालं की वितंडवाद निर्माण करायची सवयच झाली आहे. त्याला काही कारण लागतं असंही नाही. मग विनाकारण आडवा पाय, आडवा शब्द. शुभ कार्य. शुभ कार्य याचा अर्थ किमान कार्याला सगळ्यांनी शुभाशीर्वाद द्यावेत. पण आज काय पाहायला मिळतंय हो आपल्याला? सर्वच प्रभावित झाले होते. पुरुष माणसांनी विचारांमुळे नांगी टाकली होती. स्त्रियांची छाती फुगली होती. मानवी जीवनातला सगळ्यात मंगल पवित्र विधी विवाह. या शुभविवाहाची सुरुवात सुपारीच्या विधीनं होते. पण सुपारीच्या विधीलाच मुलींच्या आईवडिलांची सुपारी केली जाते. वरून खालून दगड मारा, टोले फोडा त्यांना. या सुपारीपासूनच कार्य मालकाला दाढेखाली चघळणं सुरू होतं. भावाबंधांची रुसारुशी, मान सन्मान या नावाखाली विघ्न आणणं,
गावाकडनं मनमानी. सर्वांची उकल केलीच पाहिजे असं काही नाही आहे. नाही ते सारं नको असन तर मग नावा की दोघांचं लगीन. शंकरप्पा दबक्या आवाजात चिरचिरला. त्याला तर कायद्यानंच मान्यता दिली आहे. तुमच्या सूचनेची आवश्यकताच नाही आहे. जर सर्वांनी त्या पद्धतीने लग्न केली तर खरा प्रश्न निर्माण होईल ना, तो तुमचा. तुमचं काय? तुमच्या मनात खदखडणारी खलवृत्ती कुठे प्रकट करणार तुम्ही? भाव कसा वाढवून घेणार तुम्ही? म्हणजे ह्याचा अर्थ आम्ही नासक आहेत. मग आत्ता चाललंय ते काय चाललंय? केवळ माझ्या बाबांनी हुंडा घ्यायचं नाकारलं तर कोणाचं पितर खवळलंय? घेण्या देण्यात तुमचा काय संबंध? आशीर्वाद द्यायचं सोडून उठलात का तुम्ही? बैठकीला पात्र नाही का तुम्ही? शंकरप्पा आणि देवजी बोलणार काय? त्यांची वाचाच बंद झाली. तसे सभापती भीमरावदादा म्हणाले, घ्या मंडळी, बसून घ्या. माणसं बसली. लग्न कसं होणार हे भीमरावदादांनी थोडक्यात सांगितलं. चला मुलीला बोलवा. ब्राह्मणानं आज्ञा केली. मुलगी आली, पाटावर बसली. ब्राह्मण मंत्र पुटपुटायला लागला. सुपारी फुटली. माणसं पात्रावर बसली. लाडू भातावर ताव मारायला लागली. शंकरप्पा आणि देवजी कधी सटकले हे शंकरप्पा आणि देवजी कधी सटकले हे मात्र कळलं नाही. श्रोते हो, तुम्ही ऐकताय जगन्नाथ शिंदे लिखित मॅडम ही कादंबरी. आज या कादंबरीचा पहिला भाग आपण ऐकलात. हा भाग तुम्हाला नक्की आवडला असेल. हा भाग लाईक करा, आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात शेअर करा आणि भेटत राहा उद्यापासून रोज जगन्नाथ शिंदे लिखित मॅडम ही कादंबरी ऐकण्यासाठी. नमस्कार श्रोते हो.